नमस्कार. सर्वांचे आपल्या ऐका मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. हॅलो एव्हरीवन. आपल्याला नेहमी वेळेची कमतरता भासते का? म्हणजे आपण नेहमी म्हणतो की जीवन खूप गुंतागुंतीचं आणि तणावपूर्ण झालंय. अगदी बरोबर. आपण सगळे सतत कुठेतरी धावत असतो. राईट. पण समजा शांत आणि आनंदी जीवनाचं रहस्य हिमालयात जाऊन संन्यास घेण्यात नाहीये, तर आपण रोज घरात आल्यावर आपले बूट कसे काढतो किंवा सकाळचा चहा कसा पितो यासारख्या अगदी साध्या छोट्या सवयींमध्ये दडलेलं असेल तर? अरे वा, हे तर खूपच इंटरेस्टिंग वाटतंय. हो ना. आज आपण झीन दी आर्ट ऑफ सिम्पल लिव्हिंगमधील सर्वात पॉवरफुल आयडियाज समजून घेणार आहोत. हा एक अतिशय सुंदर आणि गरजेचा विषय आहे, कारण जेव्हा आपण शांती किंवा पीस ऑफ माइंडबद्दल बोलतो ना, तेव्हा आपण सहसा कोणत्या तरी मोठ्या सुट्टीचा विचार करतो. राईट. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा विचार. एक्झॅक्टली. आपण शांतीला एक डेस्टिनेशन मानतो, पण खरं रहस्य आपल्या रोजच्या साध्या कृतींमध्ये आहे आणि आपण त्या कृतींकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो यातच ते दडलेले आहे. अगदी बरोबर. आजच्या या सखोल चर्चेसाठी आपण जे पुस्तक निवडलंय ते म्हणजे झेन दी आर्ट ऑफ सिम्पल लिव्हिंग. हे पुस्तक शुन्म्यो मसुनो यांनी लिहिलं आहे. आणि हे पुस्तक का महत्वाचे आहे, तर हे जगभरात लाखो लोकांनी वाचलेलं आणि अनेकांचं आयुष्य बदलणारं पुस्तक आहे. नक्कीच. पण सुरुवातीलाच मला एक मोठा प्रश्न पडला होता. काय बरं? हे लेखक जपानमधील एका 450 वर्षे जुन्या झेन मंदिराचे मुख्य पुजारी आहेत. आता एक पुजारी जो मंदिरात राहतो, तो आजच्या कॉर्पोरेट जगात काम करणाऱ्या माणसाला शांत कसं राहायचं हे कसं काय सांगू शकतो? हा खूप साहजिक प्रश्न आहे. पण इथेच त्यांची दुसरी ओळख महत्वाची ठरते. ते फक्त एक पुजारी नाहीत. मग? ते जगप्रसिद्ध झेन गार्डन डिझायनर देखील आहेत. अच्छा, झेन गार्डन डिझायनर. हो. झेन गार्डन म्हणजे काय? तर मर्यादित जागेत दगड आणि वाळू यांचा वापर करून एक अशी रचना तयार करणे जी मनाला अफाट शांतता देते. राईट. ते डिझायनर असल्यामुळे ना, त्यांना स्ट्रक्चर आणि स्पेस यांचं महत्त्व चांगलंच माहीत आहे. ते आपल्याला घरदार सोडून जंगलात जायला सांगत नाहीत. बरं. उलट ते सांगतात की आपल्या याच धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या मनातच एक झेन गार्डन कसं तयार करू शकतो. वा. म्हणजे आपल्याला आपल्या सध्याच्या जीवनातून पळून जायचं नाहीये, तर त्या जीवनाला एक वेगळी शिस्त लावायची आहे. अगदी तसंच. ठीक आहे. मग आपण सर्वात पहिल्या आणि कॉमन समस्येपासून सुरुवात करूया. आजकाल कुणालाही विचारलं की कसा चाललाय दिवस, तर उत्तर ठरलेलं असतं, खूप बिझी आहे. एक्झॅक्टली. खूप बिझी आहे. पण आपण खरोखरच इतके बिझी असतो का? हाच तर खरा मुद्दा आहे. यावर लेखकाने जापानी भाषेतील एका शब्दाचा खूप सुंदर संदर्भ दिलाय. कोणता शब्द? जापानी भाषेत व्यस्त किंवा बिझी या शब्दासाठी जे अक्षर वापरलं जातं ते दोन वेगवेगळ्या अक्षरांनी मिळून बनलंय. बरं. त्यातल्या पहिल्या भागाचा अर्थ होतो गमावणे म्हणजे टू लूज, आणि दुसऱ्या भागाचा अर्थ होतो हृदय किंवा मन. बापरे. म्हणजे लुझिंग युअर हार्ट? हो. म्हणजे जापानी फिलॉसॉफीनुसार जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की मी व्यस्त आहे, तेव्हा ती खऱ्या अर्थाने सांगत असते की मी माझं हृदय गमावलं आहे. हे तर खूपच खोल आणि थोडं भीतीदायक आहे. म्हणजे जेव्हा आपण बिझी असण्याचं कौतुक करतो, तेव्हा आपण नकळतपणे आपला स्वतःशी असलेला संपर्क तोडत असतो. राईट. हे एखाद्या कम्प्युटरच्या हार्ड ड्राईव्ह सारखं वाटतं मला. जर हार्ड ड्राईव्ह पूर्ण भरलेली असेल तर कम्प्युटर हळू चालतो आणि सतत हँग होतो. हो ना. तिथे वेळ किंवा स्पीडचा प्रश्न नसून रिकाम्या जागेचा प्रश्न असतो. अगदी अचूक अॅनालॉजी दिलीत. मानसशास्त्राच्या भाषेत याला कॉग्निटिव्ह ओव्हरलोड म्हणतात. झेन फिलॉसॉफी आपल्याला याच ओव्हरलोडमधून बाहेर काढण्यासाठी रिकाम्या वेळेचं महत्त्व म्हणजेच एम्प्टीनेस शिकवते. पण मग आपण नेहमी काहीतरी प्रोडक्टिव्ह करत राहिलो पाहिजे असा जो आपला समज आहे, तोच तर आधुनिक काळातील सर्वात मोठा चुकीचा समज आहे. दिवसातून थोडा वेळ असा असावा जेव्हा आपण काहीही करत नाही. काहीही करत नाही हे ऐकायला खूप छान वाटतं. पण प्रॅक्टिकली ते कसं करायचं? कारण जर मी काहीही न करता बसले तर माझा मेंदू लगेच उद्याच्या मीटिंगचा विचार करू लागतो. हो. आणि म्हणूनच झेन पद्धत शारीरिक कृतींवर म्हणजे फिजिकल ॲक्शन्सवर भर देते. म्हणजे काय करायचं? त्यांनी एक अतिशय साधी सवय सांगितली आहे. जेव्हा आपण कामावरून थकून घरी येतो तेव्हा आपले बूट कसे काढतो? बऱ्याचदा एक बूट सोफाखाली आणि दुसरा दाराजवळ असतो. एक्झॅक्टली. पण झेन पद्धतीनुसार घरात आल्यावर सर्वात आधी आपले बूट व्यवस्थित रांगेत लावून ठेवणे हे मनातील गोंधळ कमी करण्याचं पहिलं पाऊल आहे. एक मिनिट, इथे मी थोडा विरोध करू इच्छिते. फक्त बूट रांगेत लावल्याने मेंदू कसा शांत होईल? नक्कीच होईल.
याचा न्यूरोलॉजी किंवा सायकोलॉजीशी काय संबंध आहे का? खूप जवळचा संबंध आहे. आपला मेंदू सतत आपल्या आजूबाजूच्या वातावरणातून माहिती घेत असतो. जेव्हा आपला व्हिज्युअल कॉर्टेक्स विस्कळीत आणि अस्तव्यस्त गोष्टी पाहतो, तेव्हा तो मेंदूला एक सिग्नल देतो कोणता सिग्नल? की इथे काहीतरी अपूर्ण आहे, काहीतरी चुकीचं आहे. यामुळे नकळतपणे एक ताण निर्माण होतो. विस्कळीत बूट हे विस्कळीत मनाचं लक्षण तर आहेच, पण ते विस्कळीत मनाचं कारणही बनू शकतं. अरे वा, म्हणजे जेव्हा आपण खाली वाकून बूट नीट रांगेत लावतो तेव्हा काय होतं? तेव्हा मेंदूला ऑर्डर आणि कंट्रोलचा एक मेसेज जातो. ही एक छोटीशी कृती मेंदूसाठी एक प्रकारचं रिसेट बटन बनते. राईट. लुक केअरफुली ॲट व्हॉट इज अंडर युअर ओन फीट हा झेनचा मूळ विचार आहे. म्हणजे आपल्या शारीरिक कृतींचा थेट परिणाम आपल्या नर्वस सिस्टमवर होतो. हे खूपच रंजक आहे. होय, आणि यातून एक अतिशय प्रॅक्टिकल गोष्ट आपण करू शकतो. कोणती? रोज सकाळी फक्त 15 मिनिटे लवकर उठण्याची सवय लावणे. त्या 15 मिनिटात चहा नाही, मोबाईल नाही, बातम्या नाहीत, फक्त शांत बसायचं. फक्त शांत बसायचं आणि स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. तो आपल्या दिवसाचा एम्प्टीनेसचा वेळ असेल. आणि बाहेरून आल्यावर बूट नीट लावण्याची सवय. या 2 छोट्या गोष्टींमुळे आयुष्यात लगेचच एक प्रकारची स्थिरता येऊ लागते असं आपण म्हणू शकतो. अगदी बरोबर. आता जेव्हा आपण भौतिक जागा आणि मानसिक जागा यांचा संबंध जोडतो तेव्हा एक नवीन प्रश्न निर्माण होतो. कोणता? जर विस्कळीत बूट किंवा अस्ताव्यस्त पसारा मनावर ताण आणू शकतो, तर मग आपण ज्या वस्तू विकत घेतो त्यांचाही आपल्या शांततेवर परिणाम होत असेल ना? 100% होतो. बऱ्याच लोकांना वाटतं की झेन म्हणजे सर्व काही सोडून देणे किंवा अतिशय स्वस्त वस्तू वापरून कंजूसपणा करणे. साधेपणा आणि कंजूसपणा यात नक्की काय फरक आहे? हा एक अतिशय महत्वाचा भेद आहे. साधेपणा म्हणजे सिम्प्लिसिटी आणि कंजूसपणा म्हणजे फ्रुगॅलिटी. या दोन्ही गोष्टी अगदी वेगळ्या आहेत. कशा काय? कंजूसपणा हा अभावाच्या मानसिकतेतून म्हणजे स्कार्सिटी माइंडसेटमधून येतो. त्यात पैशासाठी स्वस्त गोष्टी वापरल्या जातात. बरं. पण साधेपणा हा स्पष्टतेतून येतो. साधेपणा म्हणजे अनावश्यक गोष्टी काढून टाकून ज्या गोष्टी खरोखर महत्वाच्या आणि दर्जेदार आहेत त्यांची निवड करणे. म्हणजे ह्याला आपण डिसिजन फटीग या संकल्पनेशी जोडू शकतो का? एक्झॅक्टली. समजा तुमच्या घरात 10 स्वस्त आणि सामान्य कॉफीचे कप आहेत. जे सहसा फ्री मिळालेले असतात. हो ना. मग रोज सकाळी उठल्यावर कोणता कप घ्यायचा हा एक छोटासा निर्णय मेंदूला घ्यावा लागतो. याला आपण मायक्रो डिसिजन म्हणतो. राईट. पण त्याऐवजी जर एकच चांगला, दर्जेदार आणि अत्यंत आवडणारा कॉफी मग विकत घेतला तर निर्णय घेण्याची गरजच उरत नाही. आणि तो मग वर्षानुवर्ष वापरता येतो. हो. त्या एका मगमधून कॉफी पिताना जी मजा आणि एकाग्रता येते ती त्या 10 स्वस्त कपांमधून कधीच येत नाही. हे उदाहरण खूपच चपखल आहे. म्हणजे आपण कमी वस्तू वापरतो पण ज्या वापरतो त्या अत्यंत लक्षपूर्वक आणि प्रेमाने वापरतो. अगदी बरोबर. हे फक्त वस्तूंबद्दल नाहीये तर आपण ज्या गोष्टी करतो त्यांच्याबद्दलही आहे ना? होय, आणि याचा सर्वात मोठा पुरावा आपल्या जेवणाच्या सवयींमध्ये दिसतो. म्हणजे कसं? आपण सहसा टीव्ही बघत, मोबाईल स्क्रोल करत किंवा पुढच्या कामाचा विचार करत जेवतो. पण झेन शिकवण सांगते की ईट अँड ड्रिंक विथ युअर होल हार्ट. राईट. जेव्हा आपण एखादा घास खातो तेव्हा तो कुठून आलाय, त्यामागे शेतकऱ्याचे किती कष्ट आहेत याचा विचार करणं आवश्यक आहे. पण हे ऐकायला खूप आदर्श वाटतं. वास्तवात आपण घाईघाईत घास गिळतो. यावर काही प्रॅक्टिकल उपाय आहे का? लेखकाने यावर एक अतिशय सुंदर आणि सोपी पद्धत सांगितली आहे. कोणती? जेवताना प्रत्येक घास तोंडात घेतल्यावर तो चावत असताना आपला चमचा किंवा हात खाली ठेवायचा. अच्छा. आणि तो घास पूर्णपणे गिळेपर्यंत पुढच्या घासासाठी हात पुढे करायचा नाही. प्रत्येक घासानंतर छोटा पॉज. प्रत्येक घासानंतर पॉज. पण याला तर जेवण करायला खूप वेळ लागेल. वेळ लागेल, पण हाच तर मुख्य उद्देश आहे. कसं आहे, जेव्हा आपण वेगात खातो तेव्हा आपला मेंदू फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये असतो. म्हणजे सतत एका तणावात. हो. पण जेव्हा आपण प्रत्येक घासानंतर थांबतो तेव्हा आपण आपल्या पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमला सिग्नल देतो की आता आपण सुरक्षित आहोत, शांत आहोत. अरे वा. म्हणजे यामुळे अन्नाचा पचनही चांगलं होत असेल. नक्कीच. चव अधिक चांगल्या प्रकारे समजते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण खऱ्या अर्थाने वर्तमानात हजर राहतो. वा. पचनक्रिया आणि मानसिक शांती यांचा हा थेट संबंध आहे हे आपण रोजच्या जीवनात सहज करू शकतो. हो, अगदी सहज. आता आपण या चर्चेच्या पुढच्या आणि सर्वात गंभीर टप्प्याकडे वळूया. सांगा. आपण बूट नीट ठेवले, मोजक्याच वस्तू वापरल्या, जेवताना पॉज घेतला, हे सगळं ठीक आहे. हां.
पण जेव्हा उद्या बँकेचा हप्ता भरायचा असतो, ऑफिसमध्ये बॉस रागावलेला असतो किंवा एखादी मोठी डेडलाईन समोर असते, राईट. तेव्हा चिंता करू नका हे सांगणं खूप सोपं वाटतं. अशा वेळी पोटात गोळा येतोच. ती चिंता तर खरी असते ना, मग ती कशी थांबवायची? खूप सखोल प्रश्न आहे. इथे आपल्याला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. समोर उभी असलेली समस्या म्हणजे स्ट्रेसर, तो खरा असतो. पण त्या समस्येमुळे निर्माण होणारी चिंता ही बहुतांश वेळा आपल्या मनाने भविष्याबद्दल निर्माण केलेली केवळ एक कल्पना असते. म्हणजे इमॅजिनरी असते. हो, ज्या गोष्टी अजून घडलेल्याच नाहीत त्यांचा विचार करून आपण स्वतःला आज त्रास करून घेतो. लेखकाने इथे खूप सुंदर स्पष्टीकरण दिलंय की चिंता ही मुळात अदृश्य म्हणजे इनटँजिबल असते. अदृश्य. पण जेव्हा भीती वाटते तेव्हा हाताला घाम फुटतो, छातीत धडधडते, शारीरिक लक्षणं तर अगदी स्पष्ट आणि रिअल असतात. शारीरिक लक्षणं नक्कीच रिअल असतात, पण ती ज्या कारणामुळे येतात ते कारण काल्पनिक असतं. बरं. यावर बोधिधर्म आणि त्यांचा शिष्य हुईके यांची खूप प्रसिद्ध गोष्ट आहे. कोणती गोष्ट? हुईके नावाचा शिष्य बोधिधर्मांकडे आला. तो खूप अस्वस्थ होता. तो म्हणाला, माझे मन चिंतेने भरले आहे. विचारांच्या वादळामुळे मला अजिबात शांती मिळत नाहीये. कृपया माझे मन शांत करा. ठीक आहे, तू तुझी चिंता माझ्यासमोर आणून ठेव. मी ती आत्ताच्या आत्ता शांत करून देतो. 1 मिनिट, म्हणजे चिंता हातात धरून दाखवायची? एक्झॅक्टली. शिष्यानं खूप विचार केला. तो स्वतःच्या मनात डोकावला आणि तेव्हा त्याला अचानक जाणवलं की तो चिंता ही गोष्ट खिशातून काढून किंवा हातात धरून दाखवू शकत नाही. अरे वा. ती कोणतीही भौतिक वस्तू नाहीये. ती फक्त त्याच्या डोक्यात चाललेली एक काल्पनिक प्रक्रिया आहे. आणि जे अस्तित्वातच नाही त्याला घाबरायचं कशाला? हे तर खरंच डोळे उघडणार आहे. आधुनिक मानसशास्त्रात ज्याला आपण कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी म्हणतो, जिथे आपण आपल्या विचारांना एक त्रयस्थ म्हणून पाहतो, तोच हा प्रकार आहे ना? अगदी तोच प्रकार आहे. म्हणजे ऑफिसमध्ये उद्या होणाऱ्या प्रेझेंटेशनच्या विचाराने आज रात्रीची झोप मोडणं हे त्या अदृश्य चिंतेचं उत्तम उदाहरण आहे. उद्या बॉस काय म्हणेल हे कुणालाच माहीत नाही, पण आजची रात्र आपण खराब करून घेतो. राईट. आपण एका काल्पनिक भविष्यासाठी आपला खरा वर्तमान काळपणाला लावतो. पण जसं मी मगाशी म्हणाले की शारीरिक लक्षणं असतात. जेव्हा आपण चिंतेत असतो तेव्हा आपले श्वास छातीतून आणि जलद गतीने चालतात. हे एक शारीरिक सत्य आहे. हो, आणि म्हणूनच झेन शिकवणूक थेट श्वासावर काम करते. चिंता आणि आपला श्वास एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. मग यावर प्रॅक्टिकल उपाय काय आहे? आपण आपला श्वास कसा नियंत्रित करू शकतो जेणेकरून नर्वस सिस्टम शांत होईल? जेव्हा जेव्हा राग किंवा चिंता वाटेल तेव्हा श्वास आत घेण्याआधी एक दीर्घ श्वास पूर्णपणे बाहेर सोडणे सर्वात महत्वाचं आहे. बाहेर सोडणे? हो, जपानी भाषेत श्वासोच्छवासाला कोक्यू म्हणतात, ज्यामध्ये श्वास बाहेर सोडण्याची कृती आधी येते. पण आपण तर नेहमी ऐकतो की टेक अ डीप ब्रेथ, म्हणजे आधी श्वास आत घ्या. मग इथे आधी श्वास बाहेर सोडायला का सांगितलंय? यामागे काही विज्ञान आहे का? खूप मोठं विज्ञान आहे. कसंय, जेव्हा आपण श्वास आत घेतो तेव्हा आपली सिम्पथेटिक नर्वस सिस्टम ॲक्टिव्हेट होते, जी हृदयाचे ठोके वाढवते. अच्छा. पर्यंत नवीन आणि शुद्ध ऑक्सिजनसाठी जागाच निर्माण होत नाही. अरे वा. पुन्हा एकदा तेच तत्व आलं. एम्प्टीनेस. जुन्या गोष्टी रिकाम्या केल्याशिवाय नवीन गोष्टींना जागा मिळत नाही. अगदी बरोबर. म्हणूनच नाभीच्या खालून खोल श्वास घेण्याची सवय लावली पाहिजे. आणि दिवसाच्या शेवटी लेखकाने आणखी एक खूप सुंदर सवय सुचवली आहे. कोणती? सीक आउट द सनसेट, म्हणजे रोज संध्याकाळी थोडा वेळ सूर्यास्त पाहण्यासाठी काढणे. सूर्यास्त पाहणे? पण आजकाल शहरांमध्ये उंच इमारतींमुळे सूर्यास्त दिसतच नाही. सूर्यास्त पाहणे याचा अर्थ फक्त सूर्याकडेच बघणे असा नाही. याचा अर्थ आहे दिवसाच्या शेवटी निसर्गाच्या बदलत्या चक्राशी 2 मिनिटे जोडले जाणे. म्हणजे आकाशाचे बदलणारे रंग पाहणे. एक्झॅक्टली. हे आपल्याला आठवण करून देतं की दिवस संपला आहे. यातून एक सायकोलॉजिकल क्लोजर मिळतं आणि कृतज्ञतेची भावना निर्माण होते की आपण आणखी एक दिवस सुखरूप पार पाडला. हे खूपच सुंदर आहे. हे आपल्याला भविष्याच्या चिंतेतून काढून वर्तमानात आणून उभं करतं. नक्कीच. चला, तर आत्तापर्यंत आपण काय काय पाहिलं याची पटकन उजळणी करूया. हो, नक्की. पहिली गोष्ट म्हणजे सकाळी फक्त 15 मिनिटे लवकर उठून शांत बसल्यास आणि आपले बूट व्यवस्थित रांगेत लावल्यास मनातील बिझीपणा कमी होतो. राईट. आणि दुसरी गोष्ट, कंजूसपणा न करता साधेपणाचा स्वीकार करा. आवडत्या मगामधून कॉफी पिणे आणि जेवताना प्रत्येक घासानंतर पॉज घेऊन अन्नाचा आस्वाद घेणे ही खरी माइंडफुलनेस आहे.
आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट, चिंता ही फक्त आपल्या डोक्यात असते. जेव्हा केव्हा चिंता वाटेल तेव्हा आधी दीर्घ श्वास बाहेर सोडा आणि वर्तमानात जगा. अगदी बरोबर. जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी एकत्र जोडतो ना, तेव्हा एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की मानसिक शांतता मिळवण्यासाठी आपल्याला कुठल्याही हिमालयात जाण्याची गरज नाही. अजिबात नाही. आपल्या शारीरिक कृती आणि आपली भौतिक जागा यांची योग्य मांडणी करून आपण आपल्या मेंदूला शांत राहण्यासाठी प्रशिक्षित करू शकतो. आपण ज्या आनंदी आणि शांत जीवनाच्या शोधात इतक्या वेगाने पळत आहोत, ते जीवन कदाचित आत्ता याच क्षणी आपल्या आजूबाजूला असलेल्या अगदी साध्या गोष्टींमध्ये उपस्थित आहे. फक्त आपण थांबून त्याकडे बघण्याची गरज आहे. अगदी खरंय. आणि या पूर्ण चर्चेतून एक नवीनच आणि अतिशय महत्वाचा विचार माझ्या डोक्यात आलाय. कोणता विचार? आपण या संपूर्ण चर्चेत आपली भौतिक जागा आणि आपलं मन यांच्यातल्या संबंधावर बोललो. जर घरात अस्ताव्यस्त पडलेले बूट आपल्या मेंदूमध्ये ताण निर्माण करू शकतात, तर मग आपल्या डिजिटल स्पेसचं काय? बापरे, हा तर खूपच मोठा विषय आहे. हो ना. जेव्हा आपण सकाळी उठल्याबरोबर आपला फोन हातात घेतो आणि स्क्रीनवर 50 अनरीड नोटिफिकेशन्स, 10 ईमेल्स आणि शेकडो व्हॉट्सअप मेसेजेसचा पसारा पाहतो, तेव्हा तो डिजिटल पसारा आपल्या मनावर किती भयानक आघात करत असेल. नक्कीच, तो एक प्रकारचा डिजिटल गोंधळच आहे. एक्झॅक्टली. जर आपल्याला खऱ्या अर्थाने एम्प्टीनेस किंवा मनाची शांतता हवी असेल, तर आपल्याला फक्त घराचा उंबरठाच नाही, तर आपल्या फोनची स्क्रीनसुद्धा स्वच्छ आणि मोजकीच ठेवावी लागेल. अगदी बरोबर. पुढच्या वेळी जेव्हा आपण विनाकारण फोन हातात घेऊ, तेव्हा हा विचार नक्की मनात येऊ द्या. तर मित्रांनो, तुम्हाला यापैकी कोणती आयडिया सर्वात जास्त उपयोगी वाटली? कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सखोल चर्चेसोबत. धन्यवाद. थँक्यू. पुन्हा भेटूया.